एम प्रकाशमध्ये तुमची शिकवण्याची पद्धत काय आहे? तुम्ही टेक्नॉलॉजीचा वापर करता का? आणि कशा प्रकारे डिफिकल्ट कॉन्सेप्ट्स कडे तुमचा वे असतो शिकवण्याचा? बरं, मी असं म्हणेन, प्रकाश सरांनी ज्या पद्धतीने ही संस्था डेव्हलप केलेली आहे किंवा प्रकाश सरांचं स्वतःचं व्यक्तिमत्व ज्या पद्धतीचं आहे, त्या ह्याच्यामध्ये आम्ही मुलांना शिकवताना खरं म्हणजे एखाद्या परीक्षेच्या तयारीसाठी आपण मुलांना शिकवायचं असा अप्रोच नसतो. अनफॉर्च्युनेटली शेवटी आम्ही IIT ॲडव्हान्सच्या परीक्षेसाठीच मुलांना तयार करतो. पण आमचा अप्रोच जो असतो पूर्ण शिकवताना, की त्या मुलाला तो विषय, तो कन्सेप्ट डिटेलमध्ये समजलेला असला पाहिजे. जर तो समजला तर कितीही वळवून प्रश्न त्याच्यावर आपण विचारला तरी त्याचं उत्तर तो देऊ शकेल. त्यामुळे एखाद्या परीक्षेसाठी तयारीसाठी जो अप्रोच असतो त्या पद्धतीचा अप्रोच आमच्याकडे नसतो. कदाचित भारतातली ही एकमेव संस्था अशी असेल की जी IIT ॲडव्हान्सचं ट्रेनिंग देते. गेले अनेक वर्ष, 22 वर्ष आम्ही हे ट्रेनिंग देतो आहोत आणि अजूनही आम्ही कितीतरी ज्या गोष्टी परीक्षेसाठी लागत नाहीत अशा गोष्टी आम्ही वर्गात शिकवतो. म्हणजे सगळे फॉर्म्युले आम्ही वर्गात डिराईव्ह करतो, जे कुठच्याही परीक्षेमध्ये विचारले जात नाहीत. पण ते डिराईव्ह करत असताना त्याच्यामधल्या ज्या ट्रिक्स आणि टेक्निक्स त्या ज्यांनी कोणी पहिल्यांदा डिराईव्ह केल्या असतील त्यांनी वापरलेल्या असतात, त्या मुलांना अचंबित करून सोडणाऱ्या असतात. त्या त्यांनी बघितल्या की त्यांची लेवल एक वेगळ्या लेवलला ती मुलं निघून जातात. त्यामुळे आमच्याकडे असं ॲग्रीमेंट असतं की मुलांनी गणितं घरी सोडवायची. भरपूर गणितं सोडवण्याची ही परीक्षा आहे. ज्याने भरपूर गणितं सोडवली त्याला ती परीक्षा क्रॅक होणार, ज्याने कमी गणितं सोडवली त्याला ती होणार नाही. त्यामुळे गणितं सोडवायची, जास्तीत जास्त गणितं सोडवायची ही परीक्षा असल्यामुळे मुलांनी जास्तीत जास्त गणितं घरी सोडवायची आणि ती गणितं सगळी तुम्हाला घरी सुटली पाहिजेत म्हणून त्यासाठी लागणारे जे सगळे कन्सेप्ट्स आहेत ते आम्ही वर्गात शिकवायचे. ते वर्गात कन्सेप्ट शिकवून चार गणितं आम्ही वर्गात घेऊ जिथे वेगळ्या ट्रिक्स लागणार असतील. पण इतर सगळ्या संस्थांमध्ये शेकडो गणितं वर्गात सोडवून घेतली जातात मुलांकडनं आणि हजारो गणितं त्यांना घरी सोडवायला दिली जातात त्याच गणितांच्या सारखी. त्यामुळे ते मशीनसारखी ती गणितं सोडवतात आणि मग तिथे बर्निंग आउटचा इश्यू जास्ती असतो. म्हणजे IITत गेल्यानंतर अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी पहिल्या वर्षी अजिबात अभ्यास केला नाही, कारण गेली 2 वर्ष 11वी-12वी मध्ये त्यांनी हजारो लाखो गणितं सोडवली. त्यांना आता नवीन गणित सोडवावंच वाटत नाहीये. त्यामुळे IITत एंट्री करत असताना जर मुलाला शिक्षणाप्रतीची जी उत्सुकता असायला हवी ती जर नसेल तर त्याचा IITत जाऊन काही उपयोग नाही. अनेक मुलं फर्स्ट इयरला बॅक घेतात, म्हणजे काही विषय राहतात त्यांचे. व्हेअर ॲज आजच मला एक विद्यार्थी येऊन भेटला जो IIT आता कम्प्लीट करून बाहेर पडतोय. त्याने मला सांगितलं की आपल्या इन्स्टिट्यूटची सगळी मुलं खूप उत्साहात IITत अभ्यास करतात. त्यांना एका वेगळ्या लेवलला ते सगळं अभ्यास करायला आवडतो आणि ती अशी हायलाईट होतात पूर्ण इन्स्टिट्यूटमध्ये. म्हणजे IITs टू IITत आमच्या संस्थेची मुलं ही हायलाईट होतात आणि बेसिक ह्या ज्या गोष्टी आम्ही त्यांना कन्सेप्च्युअल किंवा खालपासून विचार करत करत वर जायचं आहे, ह्या गोष्टी शिकवण्यामधला फरक जो आहे तो हा मुख्य फरक आहे. बाकी इतर अनेक टेक्नॉलॉजी आम्ही वापरतो. आमचे आता बरेच कोर्सेस ऑनलाईन पण सुरू झालेले आहेत. आमचे सगळे बोर्ड्स इलेक्ट्रॉनिक्स असतात, त्यामुळे तिथे काही ॲनिमेशन्स आम्ही दाखवू शकतो, तिथे काही ग्राफ्स वगैरे आम्ही ऑटोमॅटिकली काढून दाखवू शकतो. तर त्याच्याशी आम्ही सध्या दोस्ती करायचा प्रयत्न करतोय. पण फंडामेंटल डिफरन्स विचाराल तर सगळ्या इन्स्टिट्यूट प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर भर देतात, आमची संस्था कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगवर भर देते. आणि सो फार सो गुड. आत्तापर्यंत सगळी चांगली मुलं आमच्या संस्थेमध्ये आल्यामुळे आमच्या संस्थांचे रिझल्ट्स या पद्धतीने ट्रेनिंग देऊन सुद्धा दरवर्षी 50% जास्त मुलं IIT एंट्रन्स क्रॅक करतात असे राहिलेले आहेत आतापर्यंत. तर तुमची जी पद्धत आहे मला असं वाटते ती क्रिटिकल थिंकिंगला डेव्हलप करणारी एक पद्धत आहे आणि त्याबरोबर एक्सपिरियन्शियल लर्निंगला पुढे नेणारी आहे. बरोबर. आणि हाच एक महत्त्वाचा मला वाटतं तुमचं जो फाउंडेशन आहे शिकवण्याचं, जो पिलर उभा आहे त्या या मेन 2 गोष्टींवरती उभा आहे की ज्यामुळे विद्यार्थ्याला ते करण्याचा कंटाळा येत नाही. बरोबर. आणि फारच सुंदर माहिती सर.